आज मी बनवत आहे ओले बोंबिलचं कालवण. तुम्हाला आवडतं का ओल्या बोंबल्याचं कालवण? आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. आता मी पाठवू नाही शकत, पण रेसिपी शेअर करते. ती तुमच्या घरी बनवून तुम्ही मस्तपैकी ओले बोंबिलच्या कालवणाचा आस्वाद घ्या. तर सगळ्यात आधी मी तेल टाकलं, त्याच्यानंतरला मी इथं हिरवं वाटण टाकते. या हिरव्या वाटणामध्ये आहे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. बस एवढंच. हे वाटण परतल्यानंतर त्याच्यात टोमॅटो मी ॲड केलं आहे. आता टोमॅटो आणि हे वाटण छानपैकी परतून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडासा विरघळायला पाहिजे. याने काय होतं, कालवणाला आहे ना थोडा थिकनेस येतो आणि टेस्ट पण छान येते. नंतर मी इथे टाकलं आहे धणेपूड. आता 2 चमचे धणेपूड टाकते. कोकणी मसाला आमचा म्हणजे घरगुती मालवणी कोकणी मसाला जो असतो तो मी टाकला आहे. त्यानेच तर मेन चव येते कालवणाला. आता बघा इथे मी टाकते 1 ग्लास पाणी. नंतर मी टाकणार आहे कोकम. आणि छानपैकी कालवणाला उकळ आली ना की मगच ह्याच्यात बोंबील टाकायचे. आधीच टाकले ना बोंबील की मग ते विरघळतात, पण कालवणाला मजा नाही येत एवढी. तर चला छानपैकी कालवण झालं आहे आणि मी आता पप्पांना जेवण वाढलं आहे. त्यांना बघूयात आवडलं काय. त्यांना आवडलं फायनली. त्यांना आवडलं की मला बरं वाटतं. बाय.